झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यात आज दगडूशेठ हलवाई गणपती लक्ष लक्ष मोगऱ्याच्या फुलांनी सजलाय। विशेष म्हणजे उन्हाच्या काहिलीपासून गणरायाचा बचाव करण्यासाठी ही योजना करण्यात आली आहे। आज गणरायाच्या मूर्तीला वासंती कुटी लावण्यात आली। गणरायाचे हे रूप आणि मंदिरातला फुललेला मोगरा पाहण्यासाठी हजारो पुणेकरांनी गर्दी केली होती। दुष्काळ दूर कर असं सांगत हजारो पुणेकरांनी गणरायाला साकडं घातलं। प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो। आज दगडूशेठ हलवाई गणपतीला वासंती कुटी लावण्यात आली आणि त्याचबरोबर आज आरती केली। ते पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी आढावा घेतला। आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। ग्रीष्म ऋतूमध्ये होणारा उन्हाळ्याचा दाह आपल्या लाडक्या बाप्पालाही लागू नये यासाठी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला आज वासंती कुटी लावण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता माझ्या मागे या गणपतीला अत्यंत सुवासिक असं फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। अत्यंत सुवासिक अशा फुलांच्या माळा या गणपतीच्या गळ्यात घाललेल्या आहेत। त्याचबरोबर अत्यंत सुवासिक अशा फुलांनी सजवलेल्या सिंहासनावरती बाप्पांना विराजमान केलेलं आहे। त्याचप्रमाणे मंदिराच्या सभामंडपामध्येही अत्यंत सुंदर असे सजावट केलेली आहे। सगळी सुवासिक फुलं जी ग्रीष्म ऋतूमध्ये मिळतात अशी सगळी सुवासिक फुलं या सभामंडपामध्ये लावण्यात आलेली आहे। मंदिराच्या आत आणि बाहेरही या फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे। आपल्याबरोबर आहेत मंडळाचे अध्यक्ष, आपण त्यांना विचारूयात। सर मला सांगा, या वासंती कुटीचं नक्की काय महत्त्व आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये पंढरपुरात ह्या चैत्र पाडवा जो चैत्र वणवा उन्हाची खूप ग्लाई झालेली असते। आपण त्या काळामध्ये आपल्या दैवताला ग्रामीण भागामध्ये चंदन केशर मिश्रित उटी देवाच्या साऱ्या अंगाला लावली जाते। त्याचबरोबर विविध फुलांना त्या दिवशी देवाला अभिषेक केला जातो। जी सुवासिक फुलं जी असतात, मोगरा असेल, जाई जुई चंपा चमेली गुलाब बसरी गुलाब चाफा अशी जी ह्या चैत्र याच्यात येणारी जी फुलं असतात त्या फुलांना जो थंडावा निर्माण होतो तो देवाची जी काही लाही होते त्यातून त्याला थंडावा मिळतो। आज चैत्र वद्य पंचमी आहे आणि या दिवशी दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणपतीला ह्या वासंती कुटीने सजवलं जातं। आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि या दुष्काळापासून गणपती बाप्पाने सर्व महाराष्ट्राची सुटका करावी म्हणूनच आज या गणपतीला अर्घ वाहिलेला आहे, जेणेकरून गणपतीचा दाह शांत झाल्यावरती गणपती आपल्या लाडक्या भक्तांना पर्जन्यवृष्टीचा आशीर्वाद देईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।